भेटी मागे? नाही मी म्हणलो, मी धडकून कमून म्हणलो नसतो, तुम्हाला माहित नाही का स्वभाव कमून म्हणलो. हा बैठक परळीत आहे, होणार, ताकदीनं होणार. अख्खे मराठी बी एकजूट होणार, ताकदीने येणार. कारण त्यांच्या लेकरा बाळाचा प्रश्न आहे, ते ना राजकारणाचा प्रश्न आहे ना जातीवादाचा प्रश्न आहे. मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराचा प्रश्न आहे. मराठा घरात बसणार नाही, स्वतः मी बसत नाही. मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून. मराठा कशामुळे घरी बसत, काय कशामुळे घरी बसत? काम रोज आहेत, काम आमच्या पाटीलाच पुंजलेत. पिढ्यांना पार आम्हाला काम आहेत, पिढ्यांना पार काम आहे. एक दिवस स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी आपण एकत्र आलो पाहिजे. लोक येणार, 100% येणार. आणि मी हाय तर मी मराठ्याकडूनच, मी कोणाचाच होऊ शकत नाही. जोपर्यंत मनोज जरांगे ना तोपर्यंत मी कोणाचाच होऊ शकत नाही. ना कोणत्या महाविकास आघाडीचा, ना कोणत्या महायुतीचा, ना कोणाचा. मी मराठ्यांचा म्हणजे मराठ्याचाच राहणार आणि मराठ्याला मात्र न्यायच मिळून देणार. आता इथं कोणी पण येतं, मी आज नाही शब्द वापरत, मी तुम्ही ह्यो अनेक दिवसापासून शब्द वापरतो. कुणी पण अंतरवलीत आला तो पाहुणाच असतो. इथं कोणी येऊ शकतो, कोणी जाऊ शकतो. काही काही तर असे आलेले की आम्हाला भयंकर बोललेली माणसं सुद्धा आलेली याच्या आधी. पण इथं अंतरवलीत मात्र मला मातृत्वाचीच भूमिका, मायाचीच भूमिका निभावला. पाटील धनंजय मुंडे किती वाजता भेटलेत आणि शेतकऱ्याच्या अनुदानाबाबत चर्चा झाली का? आणि आरक्षणावर काही चर्चा झाली? हो, चर्चा झाली, चर्चा झाली, सांगितलं ना. त्याला जोडून तुम्ही 10 दिवसाचा वेळ दिलेला आहे सरकारला. मागच्या कॅबिनेटमध्ये निर्णय होणं अपेक्षित होतं, मात्र तिथे काही ठोस झालेलं नाही. 10 दिवसानंतर तुम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरणार असा इशारा सरकारला दिलेला आहे.